वेळातच इंडिया आघाडीची सभा सुद्धा बीकेसी या ठिकाणच्या मैदानामध्ये होणार आहे। तर शिवाजी पार्क या ठिकाणी महायुतीची ही जाहीर सभा होते। खरं तर मुंबईमधील 6ही मतदारसंघांसाठी आणि या मुंबईमधील मतदारसंघांसोबतच आणखी 13 मतदारसंघांसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे आणि हा 5वा आणि अखेरचा मतदानाचा टप्पा आहे, ज्यामध्ये लढत अतिशय चुरशीची होत असल्याचं आपण बघतोय। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा आता मुंबईमध्ये आज दाखल होत आहे। याआधी घाटकोपर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झालेला होता। लाखोंच्या संख्येने गर्दी या रोड शोला बघायला मिळाली होती आणि आज शिवाजी पार्क या ठिकाणी खरं तर राज ठाकरे हे सुद्धा असणार आहेत आणि राज ठाकरे आणि मोदी या दोघांची महत्त्वाची भाषण आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील, कारण शिवाजी पार्क या ठिकाणी आज राजगर्जना महायुतीसाठी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आपण बघतोय आता काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचणार आहेत, सविस्तर माहिती त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात। नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते सध्या एअरपोर्टवर उतरलेले बघायला मिळतात। मात्र त्याच्यानंतर जे आहे ते चैत्यभूमी येथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत। आपण बघतोय की चैत्यभूमी या परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने खरं तर VIP मूवमेंट असल्यामुळे रस्ता जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी जो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात लोक जी आहेत ते रस्त्याच्या दुतर्फा सध्या बघायला मिळत आहेत, कारण की नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणून जाणार आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी किंवा त्यांचा ताफा या ठिकाणून जाणार आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जी आहेत ती रस्त्याला उभी असलेली देखील बघायला मिळतात। तर आपण पाहतोय ही दृश्य जी आहे ती चैत्यभूमी जवळची दृश्य आहे, ज्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही वेळातच पोहोचतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होत असल्यानं या ठिकाणी संपूर्ण छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। तर शिवाजी पार्क या ठिकाणी महायुतीची भव्य दिव्य अशी सभा होतीये, जाहीर सभा होतीये आणि त्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हजेरी असणार आहे आणि त्यामुळे आजच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर कल्याणमध्ये याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सभा घेतलेली होती। साधारणतः 2 दिवसांपूर्वी त्यांची भव्य अशी जाहीर सभा कल्याणमध्ये झालेली होती। मात्र आज आपण बघितलं तर शिवाजी पार्क या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत।